नमस्कार मित्रांनो, आज आपण पी चार्टचे पुढचे प्रॉब्लेम पाहणार आहोत. तर पी चार्ट मध्ये ड्रॉ द पी चार्ट अँड कमेंट ऑन इट 25 सॅम्पल्स ऑफ 100 आयटम्स वेअर इन्स्पेक्टेड दे आर ॲज फॉलोज. इकडे बघा मित्रांनो, टोटल 1 2 3 4 5 6 7 8 असे 17 आणि हे 25 असे 25 सॅम्पल आहे मित्रांनो. तर आणि त्यांचे डिफेक्टिव्ह दिलेले नंबर ऑफ डिफेक्टिव्ह पहिल्याचे 14, दुसऱ्याचे 22, तिसऱ्याचे 25. तर आपण त्याला काय करू मित्रांनो, टेबल मध्ये लिहून घेऊ. टेबल मध्ये लिहून घेऊ. तर टेबल मध्ये बघा, हे जर आपण लिहून घेतले तर असे 25 सॅम्पल आणि एकाची लॉट साईज आहे मित्रांनो 100. एकाची लॉट साईज किती आहे? 100. तर हे 25 25 सॅम्पल लिहून घेतले. नंतर काय केलं? 100 एक नंबरचं 14, दुसरं 22, तिसरं 25, चौथं 15, पाचवं 20 असं 25 सॅम्पल लिहून घेतले. नंतर फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह काढायचं मित्रांनो. फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह म्हणजे डी बाय एन. फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह कसं काढतो? डी बाय एन. हे तुमचं डी आहे आणि हे तुमचं एन आहे. तर 14 भागिले 100 0.14 14, 22 भागिले 100 25 भागिले 100 15 भागिले 100 20 भागिले 100 14 भागिले 100 12 भागिले 100 24 भागिले 100. हे फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह काढून घ्यायचं मित्रांनो. त्याच्या आधी पी बार. पी बार पी बार काय असतो मित्रांनो? पी बार काढायचं सबमिशन ऑफ डी नंबर ऑफ डिफेक्टिव्ह डिवायडेड बाय सबमिशन ऑफ एन. सबमिशन ऑफ एन म्हणजे टोटल जॉब इन्स्पेक्टेड. टोटल जॉब तुम्ही फॉर्म्युला लिहू शकता, असं पण लिहू शकता, नंबर ऑफ डिफेक्टिव्ह डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ जॉब इन्स्पेक्टेड. आता नंबर ऑफ डिफेक्टिव्ह म्हणजे काय करायचं मित्रांनो? याची बेरीज करायची. तर ह्याची बेरीज करायची कुणाची? 14 22 14 प्लस 22 प्लस 25 प्लस 15 प्लस 20 प्लस 14 प्लस 12 असं बेरीज करून ती बेरीज येते मित्रांनो 500. ती बेरीज किती येते? 500. आणि नंबर ऑफ डिफेक्टिव्ह 25 सॅम्पल आहे, 100चा लॉट आहे म्हणजे 2500. तर बघा मग मित्रांनो, पी बार किती येतं? तर पी बार किती येतं बघा. पी बार इज इक्वल टू 500 भागिले 2500. 500 भागिले 2500 किती येतं मित्रांनो? हे 0.2 0.2 0.2 500 भागिले 2500 येतं 0.2. नंतर बघा मित्रांनो, तर पी बार आल्यानंतर अप्पर कंट्रोल लिमिट काढायचं UCL. पी बार मायनस 3 इंटू प्लस 3 इंटू अंडर रूट ऑफ 1 मायनस पी बार मायनस 1 मायनस पी बार डिवायडेड बाय एन. नंतर LCL साठी पण असाच फॉर्म्युला वापरायचा. पी बार मायनस 3 अंडर रूट ऑफ पी बार मायनस 1 मायनस पी बार डिवायडेड बाय एन. तर पी बार किती आहे? 0.2 प्लस 3 अंडर रूट ऑफ पी बार किती आहे? 0.2 1 मायनस 0.2 अपॉन एन किती आहे? 100. एक साईज किती लॉटची? 100. मग 0.2 मायनस 3 0.2 1 मायनस 0.2 डिवायडेड बाय 0.2 किती येतं बघा मित्रांनो? LCL आणि UCL. UCL किती येतं? 0.32 आणि LCL किती येतं? 0.08. 0.08. नंतर काय करायचं मित्रांनो? चार्ट काढायचा आपल्याला. याचा चार्ट काढायसाठी चार्ट काढायसाठी तर 25 सॅम्पल लिहून घ्यावं लागेल आपल्याला. 25 सॅम्पल साठी सॅम्पल्स किती आहे? 25. तर असे 25 खाणे करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20
21, 22, 23, 24 आणि 25 असे 25 कार्य करायचे मित्रांनो. नंतर आता काय आपल्याला फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह तिकडे लिहायचे. तर फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह लिहिताना बघा हायेस्ट नंबर बघायचा. फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह लिहिताना काय करायचं, याच्यात कोणचा नंबर 0.36 हे हायेस्ट चाललं, 0.36, 35 हे हायेस्ट चाललं. तर मग काय करू आपण, तुमच्या अंदाजाने घ्यायचं. बघा मित्रांनो काय करायचं, आता इकडं 0. सगळे 0 पॉईंटाचे ना, तर 0.5 जर डायरेक्ट केलं तरी चालतं, 0.5 डायरेक्ट केलं तरी चालेल तुम्हाला. 0.5 आपण डायरेक्ट करू. 0.5, 0.1, 0.15 आपलं पी बारचं बघा, पी बार हा बरोबर 0.15, नंतर 2, 0.2, नंतर 0.25, नंतर 0.3, नंतर 0.4, सॉरी 0.35, नंतर 0.4 आपल्या अंदाजाने काढायचं 0.45. मग काय करायचं मित्रांनो, युसीएल लिहून घ्यायचं, एलसीएल लिहून घ्यायचं. एलसीएल किती आहे, 0.08 आहे. आता 0.08 म्हणल्यास आपण डायरेक्ट इथं 0.08 टाकू, तर आपलं 0.08 तर इक्वल्स टू 0 झालं, ते आपल्याला ते काही येणार नाही, म्हणून हे एलसीएल दाखवू. एलसीएल आणि युसीएल किती मित्रांनो, 0.32. 0.32 म्हणजे इथं दाखवू. हा एलसीएल 0.32, 0.32 युसीएल. हा आणि पी बार कुठे येईल मित्रांनो, पी बार 0.2 म्हणजे इथं, हे पी बार 0.2 पी बार. हा आणि एलसीएल इथं, एलसीएल एकदम सिंपल आहे. आता जो पहिला आकडा आहे बघा मित्रांनो, पहिला आकडा आता मी बुक मध्ये बघून तुम्हाला एक 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 सांगतो, तुम्ही हे लक्षात ठेवा. 0.14 पहिला आकडा, नंतर 0.22 दुसरा आकडा, 0.25 तिसरा आकडा, 0.15 चौथा आकडा. तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट मारून बघू शकता. नंतर आता बघा मित्रांनो, पहिला आकडा किती आपल्याकडे, 0.14. 0.14 कुठे राहील मित्रांनो, 0.15 आणि 0.15, 0.15 आणि 0.1 म्हणजे इथं जवळजवळ राहील 0.14, 0.14. त्याच्यानंतर 0.22 कुठे राहील मित्रांनो, इथं राहील 0.22 अंदाजे. नंतर 0.25 कुठे राहील मित्रांनो, इथं 0.25 राहील बरोबर. नंतर 0.15 कुठे राहील मित्रांनो, 0.15 इथं राहील बरोबर. नंतर 0.20 पटपट तुम्ही सांगा मित्रांनो, 0.20, 0.20 कुठे राहील इथं. नंतर 0.20 नंतर किती आहे, 0.14, 0.14 कुठे राहील मित्रांनो, इथं थोडं 0.14 सांगा फास्ट. 0.14 नंतर 0.22, 22 सांगा ना रे. 0.22 नंतर 0.24, 0.24 याच्या जवळ. नंतर 0.10, 10 म्हणजे एक वरच. 0.17, 17 म्हणजे इतर आहेत. 0.17, 0.35 नंतर 0.36 म्हणजे थोडं वर घ्यायचं. नंतर 0.16, 0.16 म्हणजे इथं 15च्या थोडं वरी. 0.23, 23 म्हणजे इथं त्याच्यात थोडं वरी. नंतर 0.14 म्हणजे 15च्या थोडं खाली. 0.06, 0.6 ना, 0.06. आता बघा 0.6 म्हणल्यास 0.06 हा आपलं एलसीएल किती, आपलं 0. किती आपलं 0.8 आहे ना, 0.06. तर इथं अजून 2 खाली रेषा घेऊ. 0.0 डायरेक्ट घेतो, आता हे डिफरन्स राहू देतो. 0. जर हे कमी केलं बघा मित्रांनो, ह्याच्या जर कमी केलं
हा तर हे 0 येतं. तर मग आपण 0.06 अंदाजे घेऊ. 0.06 आणि 0.0 पहिले 0.07 लिहू. हे 0.08 घ्या. नंतर 0.07 आणि नंतर 0.06. हा बघा मित्रांनो, तुम्ही स्केल घेताना काय करा, वाटलंच तर 0.025 ची स्केल घेतली तरी चालेल. हा ही घेतली तरी चालती. मग तुम्हाला ते खाली तेवढं वाढवावं लागेल ग्राफ. हा काही हरकत नाहीये, तेवढं वाढवलं तरी. त्याच्या आधी काय करायचं, स्केल चूज करताना पहिले ऑब्झर्वेशन नीट बघायचे, म्हणजे तुम्हाला लक्षात येतं. तरी आपलं ओके. हा आता बघा, हे किती आलेलं आहे ते 0.06. किती नंबरवर ते 0.06. इथे 0.06. 0.06 किती नंबरवर आहे मित्रांनो ते 0.06. नंतर 0.07. नंतर 0.33. 0.33 पुन्हा कुठे येईल 33. 0.33. 0.33. 0.33 नंतर 0.17. 17 कुठे आहेत मित्रांनो 15च्या वर 20च्या खाली. 0.17 नंतर 0.34 पुन्हा इथं 0.34 नंतर 0.110 म्हणजे 11च्या जवळ 0.11च्या जवळ नंतर 0.16 म्हणजे 15च्या थोडं वर. 15 कुठे 15च्या थोडं वर इथं. नंतर 0.25 म्हणजे इथं. 0.36 म्हणजे 36च्या वर. हा 0.18 अजून एक राहिलं का 0.18 म्हणजे 2च्या जवळ. इथं 0.18. हा याला जोडायचं मित्रांनो. कोणची एक मिनिट थांबा. बघा मित्रांनो, हा इथं काय करायचं जोडायचं. प्रोसेस कंट्रोल मध्ये आहे का नाही हे लक्षात घ्यायचं बस. हा 25 व्यवस्थित द्यायचे, व्यवस्थित येतं. बघा मित्रांनो, प्रोसेस हे LCL च्या बाहेर जाते, म्हणजे प्रोसेस इज नॉट कंट्रोल. प्रोसेस इज इन अ नॉट कंट्रोल. प्रोसेस कंट्रोल मध्ये नाहीये, LCL च्या खाली जाते, म्हणून प्रोसेस कंट्रोल मध्ये नाहीये. तुम्ही व्यवस्थित ग्राफ काढू शकता मित्रांनो. नेक्स्ट प्रॉब्लेम. बाकी पी चार्टचे प्रॉब्लेम आणि सी चार्टचे प्रॉब्लेम आपण नंतर बघू मित्रांनो.